नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये 10वी पंचवार्षिक योजना अगदी व्यवस्थितपणे बघत आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ जो कोण सुरुवातीला बघत आहेत त्यांच्या माहितीसाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी या चॅनलच्या माध्यमातून अर्थशास्त्र या विषयातली आपली लेक्चर सिरीज सुरू आहे आणि या लेक्चर सिरीजमधलं आपण जे काही चर्चेला घेतलेलं प्रकरण आहे ते म्हणजे भारतातलं आर्थिक नियोजन आणि आर्थिक नियोजनासंदर्भातल्या ज्या काही महत्त्वाच्या घटना असतात त्या म्हणजे देशातल्या पंचवार्षिक योजना. तर आमच्या देशामध्ये 1951ला आर्थिक नियोजनाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून आमच्या देशातलं जे काही आर्थिक नियोजन आहे ते 5-5 वर्षांच्या योजना बनवल्या आणि त्यानुसार नियोजनाला सुरुवात झाली आणि यालाच म्हणतात की पंचवार्षिक योजना किंवा 5 वर्षांच्या योजना. तर आपण गेल्या काही लेक्चर्स वाचून पहिल्या योजनेपासून किंवा पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून अगदी 9 पंचवार्षिक योजनेपर्यंत अगदी व्यवस्थितपणे आढावा घेतलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 10वी पंचवार्षिक योजना अगदी व्यवस्थितपणे बघणार आहोत. म्हणजे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आतापर्यंत एमपीएससी कमिशनने विचारलेले प्रश्न आणि भविष्यात येऊ शकतील असे प्रश्न, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेक्चर्समध्ये नक्कीच मिळतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या सर्व शंकांची 10व्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात जे काही प्रश्न असतील त्याचं नक्कीच निरसन होईल एवढी मी खात्री देतो आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करतो. सुरुवातीला बघा की 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय असेल. बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत आहे. तर लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2002 पासून 31 मार्च 2007 पर्यंत आमच्या देशामध्ये 10वी पंचवार्षिक योजना राबवली. या दरम्यान आमच्या देशाचे जे काही पंतप्रधान दोन होऊन गेले, पहिले असतील की अटल बिहारी वाजपेयी असतील आणि त्यानंतर असेल डॉक्टर मनमोहन सिंग. तर हे दोन व्यक्तिमत्व या 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान आमच्या देशातल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. त्यामुळे असं म्हणतात बघा, 10व्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष मे 2004 पर्यंत अटल बिहारी वाजपेयी होते आणि त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग होते. त्याच्यानंतर उपाध्यक्षांच्या मध्ये बघा, के सी पंत असतील 2004 पर्यंत आणि त्याच्यानंतर माउंटेसिंह अहलुवालिया हे उपाध्यक्ष असतील. बऱ्याच वेळेला हाही प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवा, आमच्या देशामध्ये जी काही 10वी पंचवार्षिक योजना प्रामुख्याने 2002 ला सुरू झाली, त्याच्यानंतर 2004 ला नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष जे माउंटेसिंह अहलुवालिया झाले ते जवळपास 2014 पर्यंत होते, म्हणजे जवळपास 10 वर्ष होते. तर लक्षात ठेवा, हा मुद्दा आपण पुढे डिटेल्समध्ये बघू. तर या योजनेचे उपाध्यक्ष जे काय असतील किंवा सॉरी उपनाव जे असेल हे प्रामुख्याने लक्षात ठेवा, शिक्षण योजना किंवा एज्युकेशन प्लॅन असं पण बोललं जातं आणि लोकांची योजना असं पण बोललं जातं. तर शिक्षण योजना असं का म्हटलं जातं बघा उपनावामध्ये, तर प्रामुख्याने योजनेमध्ये शिक्षणाशी रिलेटेड किंवा एज्युकेशनशी रिलेटेड बऱ्याचशा स्कीम लॉन्च केलेल्या होतात म्हणून. आणि प्रामुख्याने लोकांची योजना असं का म्हटलं जातं, तर प्रामुख्यानं विकेंद्रित जे काही नियोजन असेल, म्हणजे लोकांच्या केंद्रित जे काही नियोजन असेल हे आणि लोककल्याणकारी राज्य जे असेल तर याच्याशी रिलेटेड बऱ्याचशा योजना या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे असं म्हणतात बघा, लोकांची योजना असं पण बोललं जातं. बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की शिक्षण योजना किंवा लोकांची योजना अशा कोणत्या पंचवार्षिक योजनेला उपनाव देण्यात आलेलं होतं. तर लक्षात ठेवा, 10व्या पंचवार्षिक योजनेला. पुढचं, या योजनेमध्ये जे काही प्रामुख्याने लोकांची, म्हणजे या योजनेचं जे काही प्रामुख्याने फोकस जे होतं ते लोकांची योजना बनवण्यावर किंवा पीपल्स प्लॅन बनवण्यावरती प्रामुख्याने भर देण्यात आलेला होता आणि प्रामुख्याने जे काही विकेंद्रित नियोजन आपण म्हणतो त्याच्यावरती सुद्धा फोकस केलेला होता. तर आता आपल्याला या योजनेतले जे काही महत्त्वाचे कार्यक्रम होते ते आपल्याला व्यवस्थितपणे बघायचे आहे. पहिला आणि खूप महत्त्वाचा जो काय एक असेल महत्त्वाची घटना ती म्हणजे स्पर्धा कायदा 2002. एमपीएससी कमिशनच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर राज्यसेवा असेल, कंबाईनची परीक्षा असेल किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये की स्पर्धा कायद्यावरती खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर पहिल्यांदा बेसिक बघा, MRTP ऍक्ट हा पण गेल्या काही मागच्या एका पंचवार्षिक योजनेमध्ये बघितलेला आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये MRTP ऍक्ट आला होता. लक्षात ठेवा, वर्ष 1969. तर ठीक आहे. तर MRTP ऍक्ट म्हणजे काय, मोनोपोलीज रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस, मराठीत मक्तेदारी नियंत्रण प्रतिबंध कायदा. तर हा आमच्या देशामध्ये 1969ला भारतीय संसदेने संमत केलेला होता आणि हा जो काही कायदा होता मक्तेदारी प्रतिबंधित करणारा कायदा, तर या कायद्याला रिप्लेस करून एक जो वेगळा कायदा आला त्याला म्हणतात स्पर्धा कायदा 2002 किंवा कॉम्पिटिशन ऍक्ट 2002. तर लक्षात ठेवा, MRTP ऍक्टची जी काही जागा होती ती स्पर्धा कायद्याने घेतली 2002ला. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे की MRTP ऍक्टची खालीलपैकी कोणत्या कायद्याने जागा घेतली, तर स्पर्धा कायदा 2002 ने. तर लक्षात ठेवा, आम्ही इथं मोनोपोली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसवरती काम करत होतो, मक्तेदारी नियंत्रण प्रतिबंधावरती काम करत होतो. तर आता आम्ही आमच्या देशामध्ये असं म्हणतात बघा की 1991 मध्ये आम्ही LPG म्हणजे
उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण म्हणजे न्यू इकॉनॉमिक पॉलिसी म्हणजे आमची इकॉनॉमी एकंदरीतपणे ग्लोबल करण्याच्या दृष्टीने आम्ही जी काही पावलं उचलली आणि या पावलांना अनुसरून आमच्या देशाचा ट्रेड जो असेल किंवा व्यापार जो असेल देशांतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय असेल याच्यामध्ये आम्हाला कॉम्पिटिशन अधिकाधिक कशी वाढवता येतील यासाठी काम केलं. त्यामुळे असं म्हणतात बघा 1991च्या नवीन आर्थिक सुधारणांनंतर आमच्या देशामध्ये प्रामुख्याने स्पर्धाचा जी काही अनुकूल स्पर्धा असेल ती कशी वाढवता येतील यासाठी स्पर्धा कायदा हा 1969चा MRTP ऍक्ट होता त्याला रिप्लेस करून करण्यात आला. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे तर याच्याबद्दल तुम्हाला बेसिक गोष्ट माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा या योजनेमध्ये प्रामुख्याने असं बोलतात की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 7.9% म्हणजे ऍव्हरेज जर बोलायचं म्हटलं तर 8% वार्षिक वृद्धीचं म्हणजे आमची इकॉनॉमीची जी ग्रोथ असेल ती वर्षाला जवळपास 8% झाली पाहिजे असं गृहीत ठेवलेलं होतं आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही यशस्वीता सुद्धा या योजनेमध्ये प्राप्त केलेली होती. पुढचं असेल बघा खूप महत्वाचं आहे बऱ्याच वेळेला हाही प्रश्न आलेला बघा कृषी क्षेत्राला अर्थव्यवस्थेचे मूळ प्रेरक बळ म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्र हे खूप कोर आहे किंवा गाभा आहे असं म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी क्षेत्राला अर्थव्यवस्थेचं मुख्य किंवा मूळ प्रेरक बळ व गाभा क्षेत्र असं म्हटलं होतं तर 10व्या क्षेत्राला म्हणजे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये बऱ्याच वेळेला हा प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. पुढचं बघा की या योजनेमध्ये जे टार्गेट्स ठेवले होते त्याच्यामध्ये देशातील दारिद्र्य जे असेल ते जवळपास 6.5% कमी करणे आमच्या देशातली जी काही साक्षरता असेल किंवा लिटरसी असेल त्या साक्षरतेमध्ये जवळपास 10.2% वाढ करणे प्राथमिक शिक्षण जे असेल म्हणजे अगदी प्रायमरी एज्युकेशन म्हणजे आजच्या दिवसाला जर बोलायचं म्हटलं तर 8वी पर्यंत शिक्षण तर प्रायमरी शिक्षण असेल किंवा प्राथमिक शिक्षण असेल याचं सार्वत्रिकरण करणे सर्व जी काही खेडे असेल आमच्या देशातली ती पक्क्या रस्त्याने जोडणे म्हणजे खेडेगावातली जी काही रस्त्याची व्यवस्था असेल ती दूर करणे. पुढचं प्रदूषण जे असेल किंवा जे पोल्युशन असेल ते कमी करणे आणि आमच्या देशामध्ये जी लिंग असमानता आहे ती त्याच्यामध्ये समानता प्राप्त करणे म्हणजे पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांचं सुद्धा प्रमाण वाढवणं तर इत्यादी विविध गोष्टीवरती या पंचवार्षिक योजनेमध्ये भर दिला होता. आणि पुढचं महत्वाचं बघा महिला सबलीकरणासाठी या योजनेमध्ये सामाजिक असेल मग सोशल असेल आर्थिक असेल आणि लैंगिक असेल तर सामाजिक आर्थिक आणि लैंगिक या 3 मुद्द्यांची एक त्रिसूत्री या योजनेमध्ये राबवण्यात आलेली असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की महिला सबलीकरणासाठी खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामाजिक आर्थिक व लैंगिक सबलीकरणाची मोहीम राबवण्यात आलेली होती तर लक्षात ठेवा 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. पुढचं असणे बघा या योजनेमध्ये प्रतिवर्षी 10 दशलक्ष रोजगाराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते म्हणजे प्रत्येक वर्षी 10 दशलक्ष लोकांना नवीन कसा रोजगार मिळेल यासाठी प्लॅनिंग करण्यात आलेलं होतं. पुढचं असेल बघा औद्योगिक उत्पादनामध्ये 10% वृद्धीचे वाढ करणे म्हणजे इंडस्ट्रियल प्रोडक्शन जे आहे ते जवळपास 10% त्याच्यामध्ये वाढ करणे हे सुद्धा उद्दिष्ट किंवा हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलेलं होतं. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. पुढचं बघा वंदे मातरम योजना आता बघा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती होती याच नावाची साधर्म्याने असणारी एक योजना आलेली आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणती योजना आहे. तर बघा ही वंदे मातरम योजना ही बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. गरोदर मातांची तपासणी व आरोग्य सेवा संदर्भात म्हणजे प्रामुख्याने ज्या प्रेग्नेंट ज्या काही महिला असतील त्यांची तपासणी असेल आणि त्यांच्या आरोग्य संदर्भात शासकीय व खासगी बऱ्याच वेळेला हा HRD मध्ये प्रश्न आलेला आहे. तर बघा वंदे मातरम या योजनेअंतर्गत गरोदर मातांची तपासणी व आरोग्य सेवा संदर्भात शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणा यांच्या सहभागाने ही योजना सुरू करण्यात आली 9 फेब्रुवारी 2004 रोजीला. थोडक्यात लक्षात ठेवा ज्या गरोदर माता असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात शासन आणि खासगी या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आलेली होती. पुढचं असेल बघा राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना नॅशनल फूड फॉर वर्क स्कीम. तर लक्षात ठेवा मागील एका पंचवार्षिक योजनेमध्ये फूड फॉर वर्क किंवा कामाच्या बदल्यात अन्न अशी एक योजना बघितलेली होती. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये किंवा कितव्या योजनेमध्ये. तर बघा इथं नॅशनल आहे किंवा राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना तर मजुरी रोजगार कार्यक्रम राबवित असताना अकुशल जे मजूर असतील की ज्यांच्याकडे कुठलंही कौशल्य किंवा कुशल नसतील अशांना अन्न सुरक्षा देण्यासाठी अतिमागास जिल्हे म्हणजे आमच्या देशातले जे काही अतिमागास राज्य आहेत त्या अतिमागास राज्यातले जे काही अतिमागास जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या मध्ये 14 नोव्हेंबर 2004 पासून ही योजना सुरू करण्यात आली. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे. पुढचं असेल बघा जननी सुरक्षा योजना. तर याच्यामध्ये बघा संस्थात्मक प्रस्तुती वाढवण्यासाठी म्हणजे जे काही महिलांची डिलिव्हरी असेल हे प्रामुख्याने दवाखान्यामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये होण्याच्या उद्देशानं ही योजना 12 एप्रिल 2005 पासून सुरू करण्यात आलेली होती. या योजनेचा मुख्य उद्देश असेल प्रामुख्याने गर्भवती स्त्रिया असतील यांना
गरोदर काळामध्ये जे प्रसूती आणि प्रसूती पश्चात ज्या काही सुविधा असतील तर ह्या अवेलेबल करून देणे, त्याच्यामध्ये आर्थिक मदत असेल याचा सुद्धा समावेश करण्यात येतील. मग थोडक्यात काय की ज्या गर्भवती स्त्रिया असतील ह्या प्रामुख्याने हॉस्पिटलमध्ये त्यांची प्रसूती किंवा डिलिव्हरी झाली पाहिजे आणि याच्यासाठी महिलांच्या काही विविध सेवा सवलती असतील त्या सुद्धा या योजनेच्या माध्यमातून दिल्या जातील. याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. पुढचं बघा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान 2005. तर हे अभियान लक्षात ठेवा 12 एप्रिल 2005 ला सुरू झालं. तर जननी सुरक्षा योजनेबरोबरच गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सुविधा देण्याच्या उद्देशाने, म्हणजे ही जननी सुरक्षा योजना आहे, या योजनेबरोबरच आमच्या देशामध्ये गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली असं म्हटलं जातं. पुढची खूप महत्वाची एक योजना आहे बघा, ते म्हणजे भारत निर्माण कार्यक्रम 2005-6. HRD असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये इकॉनॉमिक्सच्या अंतर्गत हा योजनेच्या अंतर्गत हा बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे आणि HRD करत असताना तुम्हाला खूप महत्वाचा आणि किंवा इकॉनॉमिक्स राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, कंबाईनची परीक्षा असेल किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये हा एक हक्काचा मार्क देणारा एक मुद्दा आहे बघा, भारत निर्माण योजना. तर याच्यामध्ये बघा, गृहनिर्माण म्हणजे घरं बांधून दिली जातील, सिंचन व्यवस्था, पेयजल असेल, रस्ते असेल, विद्युतीकरण असेल आणि दूरसंचार असेल, एकूण असे 6 सेक्टर आहेत. तर या 6 सेक्टरमध्ये किंवा या 6 क्षेत्रामध्ये मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. बऱ्याच वेळेला विचारलं जातं बघा की भारत निर्माण योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आली, तर 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. कोणत्या वर्षी आली, तर 2005-6 हे जे काही आर्थिक वर्ष होतं या आर्थिक वर्षामध्ये ही योजना सुरू करण्यात आली असं म्हटलं जातं. पुढचं की ही योजना प्रामुख्याने 6 मुद्द्यावरती किंवा 6 कोर सेक्टरवरती भर दिलेला होता. तो त्याच्यामध्ये बघा, गृहनिर्माण असेल, सिंचन असेल, पेयजल असेल, रस्ते असेल, विद्युतीकरण असेल आणि दूरसंचार असेल, अशा 6 क्षेत्रावरती या योजनेनं भर देण्यात आला होता. पुढचं खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. म्हणजे आमच्या देशामध्ये नॅशनल रुरल गॅरंटी प्रोग्राम जो होता तो 2 फेब्रुवारी 2006 ला आमच्या देशामध्ये हा कार्यक्रम आला. याच्यामध्ये बघा, संपूर्ण राष्ट्रीय रोजगार योजना, म्हणजे याच्यापूर्वी जी काही एक रोजगारासाठी आलेली योजना असेल, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी असेल याच्यापूर्वी आलेली, व राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना जी असेल, ह्या 2 योजनांच्या एकत्रीकरणातून बऱ्याच वेळेला प्रश्न हा आलेला आहे की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना खालीलपैकी कोणत्या 2 योजनांच्या एकत्रीकरणातून सुरू झाली. तर लक्षात ठेवा, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना व राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना ह्या 2 योजनांच्या एकत्रीकरणातून ही योजना सुरू झाली असं म्हटलं जातं. त्यासाठी भारतीय संसदेने किंवा भारतीय पार्लमेंटनं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाचा जो काही कायदा असेल तो 7 सप्टेंबर 2005 ला असा कायदा पास केला आणि या कायद्यानुसार आमच्या देशातल्या लोकांना वर्षातलं किमान 100 दिवस काम मिळण्यासाठी एक शाश्वत या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळेल असं म्हटलं जातं. आणि याच योजनेला 2 ऑक्टोबर 2009 ला महात्मा गांधी यांचं सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे. बऱ्याच वेळा हाही प्रश्न विचारू शकतो की संपूर्ण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी असेल त्याला महात्मा गांधींचं नाव कधी दिलं, तर लक्षात ठेवा 2 ऑक्टोबर 2009 ला नाव दिलेलं होतं. पुढचं असेल बघा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय 2004. तर बऱ्याच वेळेला हाही प्रश्न विचारलाय की कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलं, तर 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि जुलै 2004 मध्ये सुरू करण्यात आले. बघा, या कार्यक्रमाचा महत्वाचा उद्देश असेल बघा, उच्च प्राथमिक शिक्षणातील लैंगिक विषमता दूर करण्यासाठी, विद्यालय उभारण्यासाठी, शैक्षणिक दृष्ट्या जे काही मागास तालुके असतील याच्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली. तर बेसिक आपल्याला बघा, उच्च प्राथमिक शिक्षण म्हणजे काय की प्राथमिक शिक्षण जर बोलायचं म्हटलं तर 8वी पर्यंत बोललं जातं आणि त्यातलं जर उच्च प्राथमिक जर बोलायचं म्हटलं तर 5वी पासून 8वी पर्यंत हे जे काही शिक्षण आहे त्याला उच्च प्राथमिक शिक्षण म्हटलं जाईल. तर हे जे काही उच्च प्राथमिक शिक्षणातील लैंगिक जी काही विषमता आहे ती दूर करण्यासाठी, विद्यालय उभारणीसाठी, जे देशातले शैक्षणिक दृष्ट्या जे काही मागास तालुके असतील याच्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली. तर आपण हे सर्व योजना बघतोय, तर आपल्याला HRD मध्ये डिटेल्स मध्ये बघायचे आहेत. आज आपण जस्ट फक्त त्याचा आढावा बघतोय किंवा एक बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचं असेल बघा, जवाहर नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियान 3 डिसेंबर 2005 ला सुरू झालं. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे की जवाहर नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं किंवा कोणत्या डेटला सुरू करण्यात आलं किंवा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलं, तर लक्षात ठेवा 3 डिसेंबर 2005 ला सुरू केलं 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. याच्यामध्ये बघा, शहरी भागातील पायाभूत सुविधा जसे ऊर्जा असेल, दूरसंचार असेल, रस्ते असेल, पाणी पुरवठा असेल, वाहतूक असेल, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी घटकांचा विकास करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. जे मुद्दे आहेत आपण 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण बघत आहोत. तर बघा, आपण जे काही महत्वाची योजना बघत आहेत ह्या सर्व योजना आपण HRD मध्ये डिटेल्स मध्ये बघणार आहोत.
तर आजचं लेक्चर जर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मात्र कमेंट बॉक्समधला की का डिसलाईक केलं म्हणजे तुमच्या सर्व सूचनांचा अवलंब करून मला पुढचं लेक्चर अधिक चांगलं बनवता येईल. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बघू आणि आज आपण इथं थांबू. धन्यवाद.